नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी, RT या पाचही संस्थांचा निकाल कधी लागेल याबाबतची विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑथेंटिक माहिती जी आहे ती जाणून घेऊ. ठीक आहे, तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे आणि नंतरची प्रोसेस काय राहणार आहे त्याची सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देऊन देतो. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, जी ऑथेंटिक माहिती आहे ती आधी तुम्हाला आधी तुम्ही ऐकून घ्या. त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रोसेस कशी राहणार त्याची माहिती तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे. नमस्ते सर, मी संभाजी पाटील बोलतोय नांदेडवरून. बार्टी संस्थेचा हे मुलांचा निकाल अजून लागलेला नाहीये. प्रोसेस कशा प्रकारची प्रोसेस आम्हाला समजू शकेल का? कारण मुलांची माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आलेली आहे. तर काय नोटीस बोर्ड संभाजी पाटील बोलताय, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष नांदेडवरून. माझा ऑफिशियल नंबर पण देऊ का तुम्हाला? तर मुलांचं कोणाचं हा संबंधित विभागाचाच कॉल आहे ना सर? कोणाचा कॉल आहे बघा, हा कोणत्या डिपार्टमेंटला लागला? मग संबंधित डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा आमच्या कॉल. त्यांना ट्रान्सफर करा. नमस्कार सर, मी संभाजी पाटील बोलतोय नांदेडवरून. सर, आपल्या बार्टीचा काहीतरी निकाल लागला नाही म्हणे, CETचा तुमचा निकाल लागणार आहे. एक्झॅक्ट डेट सांगेल का? एक्झॅक्ट डेट म्हणजे कसं आहे, नोटीस बोर्डला तरी तुमचं काही नोटिफिकेशन टाका ना सर. मुलांचे माझ्याकडे रिकॉर्डिंग येत आहेत तुमच्या डिपार्टमेंटला बोलताना, पण जरी मुलं परेशान होत आहेत. त्यांचा 26चा अटेम्प्ट आहे सर, 2026चा. त्याच्यासाठी मी कॉल केला तुम्हाला पर्सनली. म्हणजे एवढंच की हे फक्त नोटीस बोर्डला जर आम्हाला आलं ना तर मुलांना समजून जाईल ना की निकाल कशामुळे अडकलाय. तर ती कधी येऊन जाईल? मागे पण कॉल केला होता सर मी, माझ्या ऑफिशियल नंबरवरून पण वेट दिली होती मी. काय नोटीस बोर्डला येणार आहेत म्हटले होते. आपले सरांनी पण पेपरमध्ये बोलले होते. हा, कळवा नोटीस बोर्डला एक माहिती येऊन जाऊ द्या आम्हाला, म्हणजे मुलांना थोडंसं हे होईल. ठीक आहे. आणि 3 तारखेला संपेल ना? त्याच्यानंतर लागून जाईल त्या आठवड्यात. ठीक आहे, धन्यवाद सर. तर विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, संभाजी दादा जे आहे ते आपले नांदेडचे, त्यांच्यामुळे जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला एवढी तरी ऑथेंटिक माहिती मिळाली. ठीक आहे, त्यांनी सुद्धा आपली मदत केली आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तर विद्यार्थी मित्रांनो, बार्टी जे ऑफिस आहे त्यांच्या थ्रू आपल्याला अशी माहिती मिळाली की आचारसंहितेमुळे हा जो निकाल आहे तो थोडासा डिले होणार आहे. तर 3 तारखेला जे आहे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेची प्रोसेस जी आहे ती फिनिश होऊन जाईल. त्यानंतर त्याच वीकमध्ये जो आहे तो रिझल्ट लागणार आहे असं आपल्याला वक्तव्य बार्टी ऑफिस थ्रू मिळालेलं आहे सध्या तरी. तर ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा जर तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला जो आहे बार्टी ऑफिसचा हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईन किंवा कमेंट बॉक्समध्ये मी पिन करून देऊन देईन. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्यांना सुद्धा कॉल करून माहिती विचारू शकता किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये माहिती विचारू शकता. ठीक आहे, डायरेक्ट व्हॉट्सअपवर मला मेसेज केला तरी चालते. ठीक आहे, मी तुम्हाला तेव्हा तिथे सुद्धा रिप्लाय करून देईन. ठीक आहे, आणि डॉक्युमेंट काय लागणार आणि पुढची प्रोसेस कशी, जे विद्यार्थी मित्रांनो तुमची सिलेक्शन यादी आहे आणि वेटिंग लिस्ट आहे, तर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये कितव्याही नंबरवर असल्या तरी तुम्हाला संस्था निवडीसाठी पर्याय जो आहे तो ओपन केलेला असतो. तर तुम्हाला अकॅडमी जे आहे ती विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला सिलेक्ट करावे लागते. अकॅडमी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन जर झालं तुमचं कोणत्या अकॅडमीमध्ये तर तुम्हाला मेल येईल का या अकॅडमीत तुमचं सिलेक्शन झाले आहे, या डेटला जा तुम्ही आणि तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या. ठीक आहे, डॉक्युमेंटची जी कागदपत्रे आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल विद्यार्थी मित्रांनो, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि रेडी करून ठेवून द्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे माहिती होती विद्यार्थी मित्रांनो. अजून कोणते तुमचे डाऊट्स असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करून देईन. ओके,
ठीक आहे. तर आपल्याला 2 गोष्टी मिळाल्या की सर्वात आधी की निकाल जो आहे तो आचारसंहितेनंतरच लागणार आहे, ही पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट की याबाबत ते आता जे आहे ते नोटीस बोर्डवर नोटीस टाकणार की खरंच निकाल कोणत्या कारणामुळे थांबलेला आहे आणि कधी याची प्रोसेस जे आहे ते पूर्ण राहणार आहे. ठीक आहे. तर त्याचीसुद्धा आपल्याला वाट पाहावीच लागेल आणि निकाल जो आहे तो तुमचा आचारसंहितेनंतरच लागेल. आता एवढं तरी कन्फर्म झालेलं आहे. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.